आज श्रावणी सोमवार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकारेषु सर्वदा. अनुसूया मातेचं हे मूल देवादिदेव महादेव. अनुसूयो त्रिसंभोतो दत्तात्रयो दिगंबरा स्मृतगामी स्वभक्तानां उद्धरता भवसंकटता. आदि माते वेद माते भक्तानुग्रहकारिणी सर्वत्र व्यापिके आनंदे गायत्री नमस्तुते नमस्तुते. खरं तर अनुसूया मातेचा मुलगा ब्रह्मा विष्णू महेश आणि त्यातला महेश देवादिदेव महादेव म्हणतात याला. देवांचा देव महादेव. आणि त्याला आपण बसतो दर श्रावणी सोमवारी आपण त्याला नमन करतो. त्र्यंबकेश्वर माझं कुलदैवत. आणि त्र्यंबकेश्वरला मी नेहमी दर्शनाला जाते, पण मला एक मोठी पूजा करायची होती त्र्यंबकेश्वरला. आणि मोठी पूजा करायची होती तर माझी भाऊजी नाशिकला असतात आणि मी नाशिकला भाऊजींना म्हटलं की भाऊजी मला जायचं आहे आणि मला चांगले गुरुजी सांगावं, छान असलेले. हो म्हणे माझा एक मित्रच आहे, तू जा तिथे आणि तुम्हाला तिथे ते भेटतील, तू आणि भाऊजी जा आणि ते सगळी पूजा तुला व्यवस्थितपणे ते सांगतील. आणि खरंच आम्ही गेल्यानंतर त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेतलं आणि घेतल्यानंतर त्र्यंबकराजाला म्हटलं बाबा पूजा करायची ना तर छान होते पूजा, मला ना अर्थसहित सांगणारं पाहिजे. आणि खरंच त्या गुरुजींच्या घरी गेलो. अगदी त्र्यंबकेश्वरच्या मंदिराच्या शेजारीच त्या गुरुजींचं घर. आणि गेल्यानंतर पाहिलं, गेटच्या आत गेलो तर सुंदर सारवलेलं अंगण, छान काढलेल्या रांगोळ्या, तिथे तुळशी वृंदावनाच्या समोर लावलेली ती उदबत्ती, लावलेला तो दिवा मी बघितला. खूप छान वाटलं. घरात आतमध्ये शिरतानाच घर माळवदाचंच घर, छानसं घर. त्र्यंबकराजाचा मोठा फोटो हॉलमध्ये लावलेला आणि त्याच्या समोरही दिवा उदबत्ती लावलेली. छान वाटत होतं त्याचं रूप बघून. आणि तितक्यात त्यांच्या मिसेस या बाहेर आल्या हॉलमध्ये आणि मला म्हणाल्या की अहो येत आहेच गुरुजी, पाणी दिलं त्यांनी. आणि त्यांच्याकडे बघितलं ना, सगळे दागिने घातलेली यंग अशी मुलगीच होती ती. 30-35 एक वर्षाच्या असतील साधारणतः, 30-35 वर्षाच्या. आणि छान पाटल्या बांगड्या घातलेले, सुंदरशी प्युअरची साडी, छान घातलेले ऑर्नामेंट्स बघून छान वाटलं त्यांच्याकडे. म्हटलं अरे वा, तुम्ही विशेष आहात का? तर म्हटलं इतक्या यंग दिसत आहेत. तितक्यात गुरुजी आले आणि गुरुजी पण यंग होते, अगदीच यंग, 40 एक वर्षाचे असतील. मी उठून पटकन त्यांना नमस्कार केला आणि म्हटलं तुम्ही भाऊजींचे मित्र आहात ना आमच्या? तर म्हणे हो. म्हटलं आपण काय करत होतात आधी? तर ते म्हणे मी इंजिनियर होतो, MSCBमध्ये क्लास 2 ऑफिसर म्हणून लागलो होतो आणि त्र्यंबकराजांनी बोलवलं आणि वापस आलो. नोकरी सोडून दिली, 7 वर्ष नोकरी केली आणि 7 वर्षानंतर मी नोकरी सोडून इथे आलो. आणि त्यांनी पूजा सांगायला सुरुवात केली. अतिशय सुंदर, प्रत्येक संस्कृतच्या त्या ऋचाचा अर्थ ते आम्हाला सांगत होते, छान सांगत होते. प्रत्येक याचा मिनिंग छान सांगत होते आणि पूजा करताना छान वाटत होतं. 4-4.5 तास जवळजवळ पूजा चालली. सगळी पूजा झाली, पूजा करून छान वाटलं. आणि मग मी नमस्कार केला आम्ही त्यांना आणि मी म्हटलं किती पूजा करता रोज गुरुजी तुम्ही? म्हणे किती असं काही नाही आहे, 4.5 तास एका पूजेला लागतात. समजा जर सकाळची एखादी पूजा किंवा संध्याकाळची एखादी पूजा. म्हटलं नाही अहो, बरेचसे गुरुजी 4-4, 5-5 पूजा दिवसातनं करतात. तर ते म्हणे तसं नाही ताई, तुम्हाला सांगू का, त्याच्या मनात जेवढं आहे ना तेवढंच आपल्याला मिळतं. हा इथं त्र्यंबक राजा बसलाय, देवादिदेव महादेव म्हणतात त्याला. तो त्र्यंबक राजा आहे, राजेश्वर आहे. त्याच्या मनात जेवढं आहे ना तेवढंच आपल्याला मिळतं. आणि मग मला भाव आठवला की खरंच भगवंता, तुझ्या मनात आहे ना तेवढंच तू देतोस ना प्रत्येकाला. आम्ही नाही तर दर्शनाला गेलो, आपण कुठेही, आपण सामान्य माणसं, आपण दर्शनाला गेलो देवाच्या मंदिरात की त्याला
आपल्या प्रापंचिक सुखासाठी अनेक गोष्टी मागत असतो, सातत्याने मागत राहतो. हे मिळू दे, ते मिळू दे, माझं असं चांगलं होऊ दे, तसं चांगलं होऊ दे. पण खरं सांगू का, जे जे मजसाठी उचित तेची तू देशील खचित. जे जे मजसाठी उचित तेची तू देशील खचित. हे मात्र मी नक्की जाणीत नाही तक्रार राघवा. अरे देवा सद्गुरु राया, अरे देवा सद्गुरु राया, आनंद घना निरामया. सगुण ब्रह्म भक्त सकया, पाही माम पाही माम. आपण नेहमी म्हणतो की खरंच भगवंता, माझ्यासाठी जे उचित आहे ना ते तू दे. मला नाही कळत रे, चांगलं काय वाईट काय मला नाही कळत. जे जे माझ्यासाठी उचित तेची तू देशील खचित. हे मात्र मी नक्की जाणीत. खरंच माझी कुठली तक्रार नाही रे भगवंता तुझ्याकडे. खरंच असंच मन असावं माणसाचं. आणि मला महादेवाचा ना एक डायलॉग नेहमी आवडतो. कधी कधी आपण महादेवाचे एखादे एपिसोड बघतो आणि त्यातला काही डायलॉग्स खूप आवडतात माणसाला. तर त्यातला एक असा छानसा डायलॉग आहे महादेवांचा, हिंदीत आहे. जब भी कोई ईश्वर का नाम लेता है, जब भी कोई ईश्वर का नाम लेता है, ईश्वर मात्र एक शब्द में सीमित हो जाते हैं. ईश्वर मात्र एक शब्द में सीमित हो जाते हैं. नहीं नहीं, यह शब्द सत्य नहीं है, यह शब्द सत्य नहीं है. सत्य है वो अनुभूति, सत्य है वो अनुभूति जो इन शब्दों में संबद्ध है. सत्य है जो अनुभूति जो इन शब्दों में संबद्ध है. यदि शब्द ही सत्य होते, यदि शब्द ही सत्य होते तो मात्र भोजन कह देने से व्यक्ति की क्षुधा शांत हो जाती. केवल भोजन कह देने से व्यक्ति की क्षुधा शांत हो जाती. इसीलिए महत्ता शब्दों की नहीं है, महत्ता शब्दों की नहीं है, उस अनुभूति की है जो उन शब्दों से संबद्ध है. उस अनुभूति की है जो उन शब्दों से संबद्ध है. यदि शब्द ही नहीं होते, यदि शब्द ही नहीं होते तो ईश्वर अवश्य होते. यदि शब्द ही नहीं होते तो ईश्वर अवश्य होते. सुख दुख की अनुभूति अवश्य होती, सुख दुख की अनुभूति अवश्य होती. जैसे जल की शीतलता, सूरज की उष्मा, चंद्रमा की शीतलता, इसकी अनुभूती अवश्य होती. म्हणूनच म्हटलंय की मी जपमाळ करतोय, त्याचं नामस्मरण सतत मी घेत राहतोय. मी त्याचं वेगवेगळे ग्रंथ वाचतोय, शिवलीलामृत वाचतोय, सगळं वाचतोय. पण माझ्या अंतरंगात तो भाव असायला हवा. त्याला एक हाक जरी दिली ना तरी खूप आहे. महादेवा, देवादिदेव महादेवा, नमन असो तुझ्या चरणाशी. खरंच फक्त एक अक्षर त्याच्याशी उच्चारलं ना तर तो धावत येतो. कारण तो भोळा आहे, भोळा सांब आहे तो. आणि म्हणूनच या देवाचं नामस्मरण करताना अंतरंगात त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. मन शुद्ध ठेवून त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. भले तुम्ही 11 वेळेसच नाव घ्या, पण अतिशय शुद्ध भावाने घ्या आणि अंतःकरण शुद्ध ठेवून घ्या. निश्चित तो देवादिदेव महादेव वरदहस्त तुमच्या या माथ्यावर ठेवतो आणि तुमचं सगळं जीवन कसं बदलून टाकतो. आपण बघतच राहावं. फक्त अंतरंगात भाव असू द्यावा त्या भगवंताचा.